हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडेच्या दिवशी सर्व काम लेट होतं. 10 वाजून गेले, अजूनपर्यंत चहा नाही झाला. आता चहा वगैरे ठेवायचा आहे आणि आज मला बनवायची आहे भेंडी. मस्त कुरकुरीत भेंडी कशी बनवायची त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुढे बघत राहा. आज आमच्याकडे काहीतरी असा मोसम होता, सर्व आभाळ गच्च भरलेलं होतं, पण उन्हाळ्यासारखं ऊन पडतं. त्यानंतर चहा वगैरे घेऊन आहो गेले ड्युटीवर. जाण्या अगोदर मला त्यांनी भाजी आणून दिली, भेंडी, हिरवी मिरची, गाजर आणि थोडीशी कोथिंबीर. ही कोथिंबीर कॉम्प्लिमेंट म्हणून भेटलेली होती, विकत घेतलेली नव्हती. त्यानंतर सर्व भाजीपाला निवडून घेतला मी आणि भेंडी स्वच्छ धुवून घेतली. कारण मला आज भेंडीच बनवायची होती. भेंडी स्वच्छ धुवून सुकवली, म्हणजे पुसून घेतली ना तर भेंडी चांगली बनते खूप. त्यासाठी ही भेंडी पूर्ण अगोदर धुवून घेतली. तोवर भेंडी पुसायची होती तोवर मी इथं पीठ मळून घेतलं. बघा आजूबाजूला किती पीठ सांडलं, ते पण मी सर्व क्लीन करून घेतलं. इथं पीठ मळून झाल्यानंतर लगेच मग मी भेंडी पुसून कापायला घेतली. इथं भेंडी पटपट सर्व अशी चॉपिंग बोर्डवर कापून घेतली. मला आवडतात म्हणून मी काल म्हटलं होतं ब्रेड वडे खायचे. काय ब्रेड वडे घेऊन आले माझ्यासाठी. संडे स्पेशल आज आहोंनी आणले. कामावर गेले होते सकाळी, तिथून येता आणले आहे ब्रेड वडे. संडे स्पेशल, या तुम्ही पण ब्रेड वडे खायला. भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशी बारीक बारीक कापून घेतली आणि त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य पण कापून घेतली. मध्ये मी टाकती लसूण, टमाटर आणि हिरवी मिरची बस, आणि थोडासा लिंबू टाकल्यामुळे भेंडी चिकट नाही. नंतर इथं गॅसवर ठेवली मी कढईत टाकलं तेल. भेंडीसाठी थोडं तेल जास्तीचं वापरावं लागतं, कारण भेंडी तेलातच शिजते. त्यानंतर त्यात थोडंसं अर्धा चम्मच जिरं टाकलं, लसूण टाकला. लसूण चांगला परतला की त्यात हिरवी मिरची टाकून घेतली. हिरवी मिरची लसूण चांगला परतून घेतला. भेंडीमध्ये एकदा असा मॅगी मसाला टाकून बघा, पुरं 1 पॅकेट मॅगी मसाल्याचं भेंडीमध्ये टाकून बघा. इतकी छान टेस्टी लागते ना भेंडी खायला, खूप छान. आहोंना तर खूप आवडते अशी भेंडी खायला, हो की नाही. चला पटापट आता भेंडी टाकून घेतली. इथं लसूण, हिरवी मिरची, टमाटर चांगलं फ्राय झाल्यावर मग मी भेंडी पण टाकून घेतली. त्यावर अर्धा चम्मच हळद पावडर टाकलं, चवीपुरता मीठ टाकलं. थोडा टाइमच भेंडीवर झाकण ठेवून द्यायचं भापमध्ये शिजण्यासाठी. त्यानंतर झाकण काढून घ्यायचं. मग त्यानंतर झाकण नाही ठेवायचं, जास्त झाकण ठेवलेलं असतं ना मग भेंडी चिकट होते. भेंडीवर थोड्या टायमासाठी झाकण ठेवलं ना तर भेंडी छान कुरकुरीत बनते, चिकट नाही बनत. ही टीप आहे भेंडीची भाजी बनवण्यासाठी. भेंडीची भाजी अशीच छान लागते, मग खायला कुरकुरीत लागते. त्यानंतर एकीकडे भेंडी होत होती, मग एकीकडे पीठ पण चांगलं मुरलं. मग मी चपात्या करायला घेतल्या. बघा मस्त छान अशा घडीच्या चपात्या बनवून घेत आहे मी. चपाती चांगली फुगली ना तर खूप छान लागते खायला आणि मऊसूत पण राहते बनती. आणि अशी चपाती संध्याकाळपर्यंत पण नरम लुसलुशीत राहते. आणि ही अशीच चपाती कधी आपण टिफिनमध्ये पण दिली ना तर मुलांना खायला पण कडक नाही लागत आणि वातड नाही होत. म्हणजे चपाती अशी बनले, चपाती फुगली ना तर खूप छान लागते खायला, मऊ लुसलुशीत. बघा पीठ चांगलं मुरलं ना आपलं. इथं आता मी भेंडीवरचं झाकण काढून घेतलं आणि आता भेंडी बिना झाकणाची शिजवून घेणार आहे. आणि त्यात 1 पूर्ण पॅकेट मॅगी मसाला टाकला. मॅगी मसाला टाकल्याने भेंडीची चव अप्रतिम छान लागते, खूप छान टेस्टी लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्ही कशा पद्धतीची भेंडी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. माझी भेंडीची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आपली भेंडी रेडी झाली, चपात्या पण होत होत्या. मग मी इथं लगेच आहोंना गरम गरम भेंडी आणि चपाती वाढून घेतली, कारण त्यांना अशी गरम गरम भेंडीच खायला आवडती. थंड झालेली भेंडी चांगली नाही लागत खायला. त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले मी. आणि इथं मयंक आज पुसतो आहे मशीन वरती, घेऊन चालली होती मी कपडे इथं सुकवायला छतवरती कपडे सुकवले ना तर छान सुकले जातात. इथं छतवर राहणाऱ्या भाभींनी हे एक झाडं लावून ठेवलेले आहे. आज छतवर जागाच नव्हती, कपडे टाकायला जसे तसे टाकले आणि खाली येऊन किचन क्लीन
करून घेतलं. आता इथं दर्शू चालला आहे कचरा फेकायला. त्याला व्हिडिओ मध्ये यायला लाज वाटते म्हणून तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला जास्त दिसत नाही यासाठी, कारण का त्याला लाज वाटते म्हणून तुम्हाला मयंकच दिसतो व्हिडिओ मध्ये आणि दर्शू दिसत नाही. ये ना कोई वीडियो में नहीं आता है, ये ना लगता है कि मैंने पूर्ण किचन विचन क्लीन करून घेतलं मी. थोड्या टायमासाठी राहतं पण आता थोड्या टायमानंतर सारखं होत नाही. असं घर आहे म्हटल्यावर होईलच. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय जिजाऊ जय शिवराय.